नमस्कार. रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. रीडर्स आर लीडर्स हा बुक क्लब आता जवळजवळ 102 नंबरचं सेशन हे आहे. म्हणजे हे ऍक्टिव्ह सेशन आपले 102 झालेत. आता हे 102 102 नंबरचं सेशन आपण घेतो आहोत. आणि याच्यामध्ये आपण जे पुस्तक निवडलंय ते आहे द 5 सेकंड रूल, रिटन बाय मेल रॉबिन्स. तर आता हे आपलं ऍक्च्युली 6वं पुस्तक आहे. याच्या आधी 5 पुस्तकं आपले झालेत जे सेल्फ हेल्प बुक कॅटेगरीतले होते. आणि आता हे सेशन 4थं आहे. म्हणजे ऑलरेडी 3 सेशन्स आपले झाले ह्या बुकवर, द 5 सेकंड रूल या बुकवर. ज्यांनी ते आधी ऐकले नसतील त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. युट्यूबला तुम्ही रेकॉर्डिंग ऐकू शकाल. आणि जे कंटिन्युअसली या वेळेत करतायत त्यांच्यासाठी हे 4थं सेशन अतिशय उपयुक्त आहे. मी नेहमी म्हणतो की ऍक्टिव्ह सेशनमध्ये शक्यतो पार्टिसिपेट आपण करायला हवा. कारण ऑलरेडी माझ्याकडे पण अशी प्लेलिस्ट आहे की जी मला असं वाटतं की मी बघावी. आणि ती सेव्ह लेटर किंवा आय विल वॉच लेटर अशा कॅटेगरीमध्ये मी ठेवलेली असते. पण काय होतं की आपण म्हणतो हे चांगलं आहे किंवा मला हे ऐकायला पाहिजे, हे वाचायला पाहिजे, पण ते होत नाही. त्या टायमामध्ये होत नाही. त्यापेक्षा आपण हा ब्लॉक करून दिला टाइम की 9:30 ते 10 या वेळेमध्ये मी हेडफोन ठेवेल. तुम्ही तुमची कामही करू शकतात सायमल्टेनियसली. आणि करता करता मी हे ऐकेल किंवा बाजूला थोडा स्पीकर लावून जरी ठेवलं की मी ऐकेल. त्यानुसार ते आपल्याला ह्या गोष्टी कळतात. आणि याच्यामध्ये आपण मोठं काही करत नाही. आपण फक्त काय करतोय, एक फीड देतोय सबकॉन्शियस माइंडला आणि आपण अवेअर होतोय छोट्या छोट्या गोष्टींना. आणि ह्या अवेअरनेसमुळे काय होतं की आपलं विचार बदलतात आणि एकदा विचार बदलले ते कृती बदलते. ते ऑटोमॅटिकली डिसिजन पॉवर आपल्या बदलायला लागतात. इव्हन अशा काही स्टेजेस येतात लाईफमध्ये. इव्हन म्हणजे मी जसं पॉन्डर करतो, आत्मचिंतन करतो, की माझ्या बाबतीतच असं का घडतंय, असं बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न येतो, अरे व्हाय आय एम स्ट्रगलिंग. आणि माझ्या बाबतीतच भांडणं का होत आहेत, माझ्या बाबतीमध्येच वरिंग का आहे, माझ्या बाबतीतच असं स्ट्रगल का आहे. मग अशा प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळायला लागतात आणि आपण म्हणतो की नाही, हा इट्स अ टफ पिरियड. बट मला माहिती की मी हे बदलू शकतो. मग हे कशातनं बदलू शकतो, तर आपण सेल्फ हेल्प बुक एवढे वाचलेले आहेत, सगळा सबकॉन्शियस माइंडचा खेळ आहे. आणि आपण काही गोष्टी आपण अट्रॅक्ट करू शकतो. ओके, मग हा जो काही कॉन्फिडन्स आहे, हे जे काही अवेअरनेस आहे, तर ह्या पुस्तकातनं आपल्याला मिळतं. त्यामुळे संध्याकाळचं हे सेशन माझं तरी म्हणणं आहे, कोणी चुकवू नका. हे माझ्यासाठी नाहीये, तुमच्यासाठी नाही, आपल्या सर्वांसाठी, आपल्या सबकॉन्शियस माइंडसाठी आपण करतोय. याच्यामध्ये कोणाचाच काही स्वार्थ नाहीये. ओके, कारण मी तुमच्याशी बोलतोय याचा अर्थ आय एम ऑल्सो टेलिंग माय सेल्फ की अरे राहुल, तुला या पद्धतीने ऐकायचंय, बोलायचंय, समजून घ्यायचंय, तुझ्या आयुष्यामध्ये तू बदल घडवू शकतो. म्हणजे मी सेल्फ टॉक करतोय, मी आय एम टॉकिंग विथ माय सेल्फ की अरे हा, हे असं आहे. आणि हाच जर वेळ मी इथे नसता दिला तर बऱ्याच वेळेस काय झालं असतं की मी टीव्ही बघत असतो. ओके, किंवा माझे काही मित्र आहेत त्यांच्याकडे मी गेलो असतो, आता कुठेतरी बाहेर कॉफी किंवा पिझ्झा खात बसलो असतो. किंवा घरामध्येच मग मुलाशी खेळत असतो किंवा मग आहे टाइमपास करत बसलो असतो किंवा रील्स बघत बसलो असतो. पण आता होतं असं काय की मला माहिती की आयुष्यामध्ये बदल घडवायचा आहे, त्यासाठी छान गोष्टी, विचार मी वाचले पाहिजे. आणि असा संकल्प माझा खूप आधी म्हणजे 6-7 वर्षापासूनच होता की रात्री झोपताना मला पुस्तक वाचायचंय. ओके, मग तो पुस्तक मी वाचतोच आहे, पण ते वाचताना इंटरप्रिट पण करतोय. त्यामुळे मी सेल्फ टॉक करतोय, म्हणजे इनडायरेक्टली मी माझ्याशी बोलायला लागलोय. त्याच पद्धतीने तुमचाही फायदा आहे की तुम्ही ते ऐकताय आणि त्यानुसार हळूहळू तुम्हालाही कमी वेळामध्ये त्या गोष्टी मिळतात आणि त्याचा फायदा तुम्हाला लाईफ लॉंग होऊ शकतो. पण त्याचा तुम्ही किती ऍडव्हान्टेज घेता हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे जॉईन होण्यामध्ये जर डिसिप्लिन आपण जर ठेवली तर खूप त्याचा फायदा होईल. आणि आपण काय शिकतो याची एक डायरी पण मेंटेन केली तर मी व्हॉट एव्हर आय एम लर्निंग ऑर जे काही मी शिकतोय त्याच्यातनं काही पुढे निघतंय का नाही बाहेर, की माझे ऍक्शन्स चेंज होत आहे का नाही, तर हे सुद्धा मी थोडंसं बघितलं पाहिजे. ओके, तर आजचा 4था चॅप्टर आहे करेज चेंजेस युअर माइंड. आणि चॅप्टरचं नाव पण असंच आहे, करेज चेंजेस युअर माइंड. काल आपण बघितलं जसं करेज बद्दल मेल रॉबिन्स म्हणत होत्या. तर मेल रॉबिन्सचं असं म्हणणं होतं की करेज त्यांना असं वाटायचं की एखादं युद्ध करणं, काहीतरी ब्रेवरी दाखवणं किंवा कोणाच्या अगेन्स्ट मत देणं, हे म्हणजे करेज असं त्यांना वाटायचं. मात्र जेव्हा त्यांना ते रॉकेट लॉन्चचं उदाहरण आलं आणि त्यांना ते 5 सेकंड रूल कळला, नंतर त्यांना कळलं अरे आपण छोट्या छोट्या ऍक्शन घेणं हे सुद्धा करेजच आहे. की मी रोज उशिरा उठतो, मी आज लवकर उठायचं धैर्य दाखवलं, ते पण करेजच आहे. तर मग जेव्हा तुम्ही करेज दाखवता म्हणजे यू कम इन टू ऍक्शन मोड. अँड वेन यू कम इन टू ऍक्शन मोड युअर माइंड स्टार्ट चेंजिंग. कारण ऍक्शन जेव्हा दिसायला लागतात ना, तर त्यावेळेस मन बरोबर चेंज व्हायला लागतं. नाही तर मी फक्त झोपूनच सोप्यावरच सांगतो की हा मी असं करेल तसं करेल, मग माइंडलाही कळून जातं की हा फक्त थापा मारतोय. ओके, त्यामुळे माइंड पण काही सिरियस घेत नाही. पण वेन वी कम इन टू ऍक्शन मोड,
ओके, तर त्यावेळेस लगेच सगळ्या गोष्टी चेंज व्हायला लागतात. ओके, आणि माइंडलाही कळतं, अरे हा ही इज क्वाईट सिरियस. मग हे जी ऍक्शन स्टेप आहे ही करेज स्टेप आहे, आणि ते आपल्या आयुष्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टींवर आपण घेऊ शकतो. तर मग आज आपल्याला काय बघायचंय, एकूण 12, 13, 14 असे 3 अध्याय आपण क्लब केलेत. त्यातलं पहिलं बघायचं स्टॉप वरिंग, सेकंड बघायचं एन अनेक्झिटी किंवा जे नैराश्य आहे ते आपल्याला थांबवायचं आहे, आणि दुसरं बीट फिअर, भीतीवर मात करायची आहे. ओके, तर पहिलं आपण बघतोय काळजी थांबवा आणि कृतज्ञता वापरा, असा हा सेशन आहे. नावातच सगळं आलंय की स्टॉप वरिंग, काळजीला थांबवा. ओके, आता याच्यावर बरंचसं बोलण्यासारखं आहे, तुम्ही काही उदाहरणं पण देतो. पण आधी त्यांनी काय लिहिलं ते बघूया. वरी इज इनॉर्मस वेस्ट ऑफ युअर प्रिशियस अँड लिमिटेड लाईफ टाईम. ओके, हे हे उदाहरण कार्नेल युनिव्हर्सिटी मधले डॉक्टर कार्ल्स पिल्मर यांनी दिलेलं आहे, की वरी इज इनॉर्मस वेस्ट ऑफ युअर प्रिशियस अँड लाईफ लिमिटेड लाईफ टाईम. एकदा तुम्हाला आयुष्य छोटं आहे, आणि त्या छोट्या आयुष्यामध्ये पण तुम्ही काळजी करत बसलेला आहे की पुढे काय होईल. ओके, आणि त्याच्यामुळे तुमचं आयुष्य बऱ्यापैकी कमी होतं. ओके, बऱ्यापैकी कमी होतं म्हणजे तुम्ही ते जगतच नाही ना, त्याच्यावेळी तुमचा काळजीमध्येच वेळ निघून जातो. तर त्यांनी ना उदाहरण देताना असं सांगितलं, इथे त्यांनी कोट नाही केलं, पण मी पुस्तकात जे मेल रॉबिनच्या वाचलं त्यांनी असं सांगितलं की त्यांनी जवळजवळ 2,000 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले ज्यांचं वय 80च्या वरती होतं. 80 का 83च्या वरती होतं. आणि 80-83च्या म्हाताऱ्यांकडे जेव्हा ते भेटले आणि त्यांना विचारलं, का हो तुम्हाला काय वाटतं, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काय करायला नको होतं किंवा तुम्ही काय चुकलं असं तुम्हाला वाटतं. तेव्हा ते आजीबाबा म्हणाले की म्हणे, अरे बाळा, काय प्रॉब्लेम झाला माहिती का, की आम्हाला जेव्हा जगायचं होतं तेव्हा आम्ही काळजी करत बसलो. तर ती काळजी करण्यातच आमचा वेळ गेला, की पुढे काय होईल, मग कसं होईल, मग माझं बरं होईल का, हे होईल. आज आम्ही इतकं वय झालं म्हणे, आम्हाला काहीच झालं नाही, आम्ही उगाच जास्त काळजी केली, उलट आम्ही जगायला पाहिजे होतं, आम्ही जगण्यापेक्षा काळजी करत वेळ घालवलाय. तर तसं तुम्ही करू नका. मग म्हणून हे मेल रॉबिन्सननी इथे हे वाक्य टाकलंय, की आपण काळजी करण्यामध्ये भरपूर वेळ घालवतो आणि त्या काळजीचा काही उपयोग नसतो. जसं फॉर एक्झाम्पल, इथे त्यांनी सांगितलंय की आपल्या लहानपणापासून काळजी करायला शिकवलं गेलं आहे. हे आपल्या आईबाबांकडून आपल्या आपोआप घडतं. ओके, म्हणजे आईबाबा आपली काळजी करतच असतात. ओके, आणि त्यांच्याकडनंच आपण शिकतो की ही काळजी करायला पाहिजे. पण काहींच्या आया म्हणजे मदर खूपच अति काळजी करतात. मग इतकी काळजी करतात की बाळालाही वाटतं की एवढी काळजी करायला पाहिजे का. मग ते काही जे चिल्ड्रन्स असतात ते खूप मुसमुसू होतात, म्हणजे जास्त स्ट्रॉंग नसतात. ओके, ते खूप सेन्सिटिव्ह होऊन जातात. मग अति काळजी पण ही चुकीची आहे. ओके, जसं फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर किती काळजी करायला पाहिजे याला पण एक लिमिट आहे. फॉर एक्झाम्पल, माझी जशी परीक्षा जवळ यायची, तर माझी परीक्षा जवळ आली की मी निगेटिव्ह विचार करायचो. आणि विचार करायचो की अरे मला तो पेपर लिहिता येईल का, माझा अभ्यास होईल का. आणि ती इतकी काळजी मला वाटायची, आणि मग मी त्या आईला बोलून दाखवायचो, की आईला सांगायचो की आई, आता माझा पेपर आता 15 दिवसावर आहे, अजून माझा काहीच अभ्यास झालेला नाही, आता माझं कसं होईल, मला नाही वाटत मी यावेळेस पास होईल का नाही होईल. तर माझ्या आईने एवढं सिंपल सांगितलं, म्हणे हे बघ की 15 दिवसानंतर तुला एक्झाम द्यायचीच आहे, बरोबर. मग ती कशी असो ती देणारच आहे. मग आता त्याचा विचार करण्यापेक्षा की कसं होईल काय होईल, त्यापेक्षा तेवढ्या एका त्या जेवढा वेळ तू निगेटिव्ह थिंकिंग मध्ये किंवा काळजीमध्ये घालतोय, तेवढ्या वेळात तुझा एखादा प्रश्न तरी पाठ होऊन जाईल किंवा तुझा एखादा प्रश्न तरी सॉल्व्ह होऊन जाईल. त्यापेक्षा तू स्टेप बाय स्टेप करायला सुरुवात कर. मग हा जो मुद्दा मांडलाय तो, जसं मी माझं फक्त उदाहरण दिलं, की मग आईने मला तसं सांगितलं असल्यामुळे मी निगेटिव्ह विचार तेव्हा सोडून दिला होता, म्हणजे 10वी नंतरच ते थांबलं होतं. आणि तेवढ्या वेळात मी अभ्यास करायचो. ओके, द थिंक इज की जर तसं मला आईने सांगितलं नसतं तर मी काळजी करत बसलो असतो. आणि तुम्ही आजकालची पण मुलं बघितले ना, तर ते वर्षभर अभ्यास नाही करत, आणि मग शेवटी एकदम डिप्रेशनमध्ये जातात. किंवा मग बाकीचे मार्ग शोधायला लागतात, की कुठून कॉफी मिळेल का, कुठून IMP मिळेल का, किंवा अजून काहीतरी वेगळा मार्ग आहे का, शॉर्टकटचा मार्ग आहे का. किंवा मग ते मुलं जे इंजिनिअरिंगसाठी तयारी करत असतात ते म्हणतात, अरे इंजिनिअरिंग नको, आपण डिप्लोमाच करूया, नाही अरे एक काम करू, आपण आता ग्रॅज्युएशनच करूया. मग ते शॉर्टकट शोधायला लागतात. दे चेंज देअर गोल. तर मग अति काळजी केल्यामुळे हे सगळे तोटे होतात. ओके, त्यातले काही उदाहरणं त्यांनी दिलेत ते सांगतो. पण त्याच्या आधी थोडंसं बेसिक ते सांगतायत. त्या बेसिक मध्ये ते सांगतायत की काळजी इट्स अ डिफॉल्ट सेटिंग इन अस. कसं मन रिकामे असताना ते आपोआप काळजीकडे वळतं, हे जाणीवपूर्वक बंद करावे लागते. मग आता तुम्ही शांत घरी बसलेले, आज काहीच काम नाहीये. ओके, मग काहींच्या बाबतीत होतं या, मला काहीच काम नाही म्हटलं, मग काय करायला पाहिजे, मनाला काहीतरी विरंगुळा पाहिजे ना. तर मन मग एखादा विषय घेतं आणि त्या विषयी अति काळजी करायला लागतो, की अरे हे होईल का, ते होईल का. आणि मग अति काळजीमुळे काय होतं की तो वेळ निघून जातो. पण तो माणूस पण, माणसाचे जे फिलिंग्स आहेत त्या चेंज होतात, आणि पुढे त्याचे इफेक्ट दिले की त्याच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात.
ओके. तर मग ही काळजी तुम्ही जाणीवपूर्वक थांबवली पाहिजे. दुसरं, सेकंदाचा नियम वापरा. म्हणजे सेकंदाचा म्हणजे काय, 5 सेकंदाचा नियम वापरा. त्यात त्यांनी सांगितलंय, जेव्हा मन काळजीकडे वळते त्याच क्षणी 5, 4, 3, 2, 1 मोजा आणि सकारात्मक विचार करा. ओके. कारण तुम्हाला आत्ताच मी उदाहरण सांगितलं की मी निगेटिव्ह विचार का करतोय, मला परीक्षा तर द्यायचीच आहे, मी पॉझिटिव्ह विचार करेल की माझे 10 प्रश्न पाठ झाले, त्याच्यापैकी एखादा प्रश्न येईल, मी येईल, माझं उत्तर बरोबर येईल आणि मी पास होईल, असा विचार करू नका. निगेटिव्ह विचार करून मला मिळणार तर काहीच नाहीये. समजा मी काळजी खूप केली, त्यातनं माझा काहीतरी प्रश्न सॉल्व्ह होणार आहे का? नाही, मग काळजी करून फायदाच नाहीये. मग त्यापेक्षा मी आज काही पॉझिटिव्ह गोष्टी करू शकतो का? इथे इनडायरेक्टली मेल रॉबिन्स द सिक्रेट पुस्तकामध्ये, जो त्याचं पुस्तक आहे मॅजिक, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, तिकडे आपल्याला वळवतोय की आपण त्या वेळेमध्ये इन्स्टेड ऑफ थिंकिंग निगेटिव्ह वी शुड स्टार्ट ग्रॅटिट्यूड. तर ग्रॅटिट्यूड आपण जर तिथे केला, जे काही व्हॉट एव्हर वी आर गेटिंग राईट नाव, त्याबद्दल जर आपण आभार राहिलो, तर आपल्या मनाची फ्रिक्वेन्सी किंवा आपली फ्रिक्वेन्सी बदलते आणि आपण जास्त पॉझिटिव्ह मोडकडे राहतो. म्हणून त्यांनी तिसरा पॉईंट म्हटलाय, कृतज्ञतेचा विचार. मला या क्षणी कशाबद्दल कृतज्ञता वाटते हा प्रश्न मेंदूचे रसायनशास्त्र बदलतो, डोपामाइन सक्रिय होतं. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं तुम्ही जास्त काळजी करताय किंवा असं काय होईल तसं काय होईल, त्यावेळेस ही 5 सेकंड रूल वापरून तुम्ही यू शुड डायव्हर्ट युअर माइंड टुवर्ड्स द ग्रॅटिट्यूड. की अरे काय उगाच विचार करत बसलोय, त्यापेक्षा मी असा विचार करतो की मला एवढं सगळं भेटलंय, त्याचा मी विचार करेल, त्याच्याबद्दल मी थँक्यू म्हणेल. तर असं आपण करायला पाहिजे. तर काही उदाहरण आहे, मी मुद्दाहून आधी देत नव्हतो कारण मेल रॉबिन्सने पुढे दिले. ते पतीची मोटरसायकल, म्हणजे तिचे मिस्टर त्यांनी एक मोटरसायकल घेतलेली असते सेकंड हँड, आणि ते घेऊन ते मार्केटमध्ये गेलेले असतात आणि ते रिटर्न येत असतात. तर अशा वेळेस एकदम ती घाबरते आणि तिच्या मनामध्ये असा विचार येतो की माझा नवरा तर आता येणारच आहे, पण असं समजा काही झालं तर, की तू येता येता त्याचा ऍक्सिडेंट झाला तर. ओके, त्याचा जर ऍक्सिडेंट झाला आणि तो समजा पडला असेल आणि मला एकदम कोणाचा तरी कॉल आला आणि काय होईल, आणि एकदम ती घाबरायला लागते, तिला घाम फुटतो. ओके, आणि हे सगळं फक्त तिच्या विथिन 5 सेकंड मध्ये होतं. तुम्ही पण तुमच्या बाबतीत कधी विचार केला असतो, आपल्याला काही नाही, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं, पण एकदम अचानक असा विचार येतो, अरे असं झालं तर. ओके, आणि आपण एकदम त्या गर्केमध्ये निघून जातो. ओके, मग हे चेंज करता आलं पाहिजे, यासाठी 5 सेकंड रूल तुम्ही वापरू शकता. लगेच असे जेव्हा निगेटिव्ह विचार येतील तर लगेच 5, 4, 3, 2, 1 म्हणून तुम्ही तुमच्या मनाला डायव्हर्ट करून कृतज्ञतेकडे वळवलं पाहिजे. ओके. तर त्यांनी सांगितलंय की माझी काळजी त्याला सेफ ठेवणार नाही हे तिने ओळखलं. काळजी करणं म्हणजे वर्तमान क्षण वाया घालवणं. कारण ती किती जरी तिने काळजी केली, आता ती निगेटिव्ह विचारच करते आणि त्या निगेटिव्ह विचारामधनं काळजी करते, पण एवढं काळजी करून पण फायदा काहीच होणार नाही ना. उलट त्याच्यामुळे तिचं जे काही वर्तमान आहे ते खराब होणार आहे. त्यामुळे काळजी तुम्ही थांबवली पाहिजे. तर नियम त्यांनी सांगितला की 5, 4, 3, 2, 1 म्हणून मनाला सकारात्मक, दॅट इज पॉझिटिव्ह विचाराकडे वळवा. माझे मिस्टर हसत गाडी चालवत घरी येत आहेत, असा आनंददायी विचार करा. मग यू शुड इमॅजिन, यू शुड मॅनिफेस्ट, यू शुड व्हिज्युअलाइज दॅट युअर युअर हजबंड इज कमिंग होम व्हेरी हॅपीली. ओके, अँड ही इज ऑल्सो ब्रिंग समथिंग हटके टू यू. ओके, असा काहीतरी छान विचार करून तुम्ही तो क्षण साजरा करायचा आहे, ना की निगेटिव्ह. मग त्याचे कारण पण त्यांनी सांगितलेत की निगेटिव्ह तुम्ही विचार करता तर आपल्या शरीरावर किती त्याचा परिणाम होतो. ओके, कारण तुम्ही काळजी जेव्हा करायला लागतात, अति म्हणजे नको ती काळजी जेव्हा करता, तर तुम्ही इनडायरेक्टली एका फिअर झोनकडे जातात. हे तुम्हाला माहिती असेल, जर आपण म्हणजे खरं असं म्हटलं जातं की आपल्या मानवाची शक्ती दोनच गोष्टींमध्ये वाया जाते. एक म्हणजे भीती आणि दुसरा म्हणजे राग. जसं तुम्हाला खूप राग आला, तर तुम्हाला विस्मरण वाढतं, तुम्ही काहीही बोलून जातात, पल्स रेट वाढते. तसंच भीती आहे. जेव्हा तुम्ही भीतीने तुम्हाला ग्रह केलं जातं, तुमची पल्स रेट पण वाढते, काहींचा बीपी वाढतो, काहींची शुगर वाढते. तुमचं डायजेशनची जी काही सिस्टीम आहे ती ती डिस्टर्ब होऊन जाते. ओके, काहींना भूकच लागत नाही. ती भीती असली की थरथर 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 कापतात आणि जेवणाचं तर विसरूनच जातात. ते म्हणतात मला काहीच नको आणि एकदमच ते विचित्र वागायला लागतात. ओके, हे सगळे परिणाम तुमच्या शरीरावर होत असतात आणि काळजी हे पण एक भीतीचाच प्रकार आहे. मग ती टाळण्यासाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस इथे करू शकता, असं मेल रॉबिन्स म्हणतात. आणि हे अवेअर करते आपल्याला की अति काळजीने हे तोटे होतात. ओके, तर हे तुम्ही ह्या 12व्या अध्यायात सांगितले ते नीट समजून घ्या. एकदा परत तुम्ही वाचा, छोटासा चॅप्टर आहे तो, त्यामुळे इझिली तुम्ही वाचला तरी तुम्हाला समजेल. आणि मुळातच मेल रॉबिन्स यांचं इंग्लिश खूप छान आहे. म्हणजे इव्हन कोणालाही कळेल. म्हणजे एक 7वीच्या पुढे जरी मुलगा असेल त्यालाही कळेल. म्हणजे फार त्याने असे किचकट वर्ब्स वगैरे काही वापरले नाही किंवा कॉम्प्लिकेटेड अशी लँग्वेज नाही वापरली की जिथे तुम्हाला डिक्शनरी वापरावी लागेल. तर छान आहे आणि ग्रामर पण छान वापरली.
पुढचा जो चॅप्टर येतो म्हणजे एन अनेक्झिटी. ओके, चिंतेला संपवा. जे नैराश्य आहे, जी चिंता आहे, तिला तुम्ही थांबवा. तर अनेक्झिटी अँड एक्साइटमेंट शरीरात एकसारखे वाटतात. फरक फक्त मन काय नाव देतं यावर आहे. म्हणजे मी निराश आहे असं म्हणण्यापेक्षा मी एक्साइटेड आहे असं जर तुम्ही म्हटलं ते जास्त बेटर आहे. निराशा आणि एक्साइटमेंट हे दोन्ही सारखंच फिलिंग आपल्या आपल्या शरीरामध्ये क्रिएट करतं. मग ते कसं, त्याची काही उदाहरणं त्याने दिले. एकच मिनिट फक्त. एक अर्धा सेकंड. याच्यामध्ये त्यांनी नैराश्य किंवा अनएक्झिटी याच्याबद्दल ते सांगतात की एक उदाहरण त्यात सांगतात, ते पॅनिक अटॅक. तर पॅनिक अटॅक काय असतो, तर त्याच्यामध्ये दोन प्रकार त्यांनी पाडलेत. एक सामान्य पॅनिक म्हणजे सिंपल पॅनिक, आणि दुसरं पॅनिक अटॅक. एक सेकंड, बहुतेक कट झालं, आय डोंट नो वाय. मी दिसतोय तुम्हाला बरोबर ना सगळ्यांना? आणि काय म्हणतात त्याला, पीपीटी पण दिसते? येस ऑर नो प्लीज आन्सर. मी मध्ये गेलं होतं हे सगळं. येस, नाव स्टार्टेड. ओके. हा. हो, सांगतोय. हा, तर मग पॅनिक, मग फुल ऍड्रेनाईल सिक्रेट होतो आणि तुम्हाला असं वाटतं की आता तुम्ही गेलेलेच आहात. पण पुढच्या क्षणी तुम्हाला असं कळतं, अरे नाही, मी वाचलोय. मी कसं तरी वाचलोय आणि आता तो धोका टळलाय. आणि तो धोका टळला असं म्हटल्याबरोबर तुम्ही परत शांत होतात. ओके, आणि मग नॉर्मल तुमची बॉडी परत नॉर्मल ठिकाणी यायला लागते. आणि ते मागचे जे 5 सेकंद झालेले असतात, जी काही तिथे घटना घडत असते किंवा त्याच्यामध्ये तुम्ही असता, तर तो क्षण म्हणजे तुम्हाला खूप भयंकर वाटलेला असतो. त्याला आपण म्हणतो पॅनिक. ओके. त्याच्यामध्ये तुमचं हृदय खूप जास्त धडधडतं. मेंदूला, सॉरी, सॉरी, मेंदू म्हणजे अ, ला पण एकदम ती सिस्टीम, म्हणजे ऍड्रेनल सिक्रेट झाल्यामुळे मेंदू जास्त जागृत होतो. ओके. आणि तो धोका गेला की तुम्ही शांत होतात. तर आता इथे त्याचं पुढचं सांगितलंय पॅनिक अटॅक. तर पॅनिक अटॅकमध्ये त्यांनी काय केलंय की तुम्ही बिचारे घरी आहे तुमच्या. आता त्यांनी उदाहरण दिलं, मी ते पटकन वाचतो, मग मी माझ्या पद्धतीने उदाहरण देतो. सकाळी कॉफी करताना अचानक नियर मिस सेन्सेशन. म्हणजे आता इथे त्यांनी सांगितलं की पॅनिक अटॅकमध्ये काय होतं की जसं तुम्हाला गाडी क्रॉस गेली आणि तुम्हाला जे सेन्सेशन आता आठवले की तुम्हाला तुम्ही इमॅजिन केले असतात, सेम सेन्सेशन तुम्ही आता घरी बसलेले आहात आणि तुम्ही कॉफी करतायत मस्तपैकी, आणि तेवढ्यात तुम्हाला काहीतरी एखादी गोष्ट आठवते. ओके, आणि ते सेन्सेशन तुमच्या शरीरात तुम्हाला जाणवायला लागतात. ओके, म्हणजे तुमचं हृदय एकदम धडधड करायला लागतं आणि तुम्हाला कळतच नाही हे असं का होतंय. एकदम घाम फुटतो. ओके. आणि एकदमच तुम्हाला चक्कर यायला लागतात किंवा एकदमच तुमचं हृदय दुखायला लागतं, म्हणजे हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा आलेला असतो. तर मग याला आपण पॅनिक अटॅक म्हणतो. तर मग याचं कारण त्याने सांगितलं की आपण जरी आपल्या समोर ती सिच्युएशन नसली, आपण जरी ती गाडी चालवत नसलो, आपण जरी आपल्या बेडवर असलो, तरी पण आपले विचार, आपलं मन त्या गोष्टींचा विचार करतं. आणि त्या गोष्टींचा एवढा जोरात आपण विचार करतो. ओके. एवढा जोरात विचार करतो की ते बदल आपल्या शरीरामध्ये व्हायला लागतात. ओके. आणि ते मी म्हटलं ना, त्याला कळत नाही की आपण कुठे बाहेर आहोत का काय आहोत, की हे जे सगळे इनपुट तुम्ही देत असतात मेंदूमधनं, की अरे तो मला असं म्हणाला आणि तो माझ्याविषयी असं बोलत असेल. किंवा मग काही वेळेस सासू सुनांमध्ये असं असतं की सासू लांब आहे, सून लांब आहे. पण सून सासूबाईचा विचार करत असेल, सासू सुनेचा विचार करत असेल, दोघेही लांबच असतात.
पण तरी हा ही असं करत असेल तसं करत असेल, आणि त्याच्यामधनं त्यांच्या गोष्टी किंवा ते टेम्परेचर हाय होत असतं. ओके. त्याच पद्धतीने आपण पण विचार करत असतो, कारण मी ऑफिसमध्ये काम करतोय पण ऑफिसमध्ये माझ्याबद्दल काहीतरी चालू असेल. ओके. आणि ती कॉन्स्टंट वरी चालू असते. इव्हन रिलेशनशिपमध्ये तर अजून वेगळाच मुद्दा आहे. जे इनसिक्युअर रिलेशन्स असतात त्या ठिकाणी तर अजूनच प्रॉब्लेम आहे, की तो मुलगा बिचारा तो इतका प्रॉब्लेम मध्ये असतो, की तो इतका इन्सिक्युअर असतो की प्रत्येक गोष्टीमध्ये तो डाऊट घेत असतो, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला असं वाटतं, अरे हा असं होईल का, तसं होईल का. आणि ह्या सगळ्या इन्सिक्युरिटीमध्ये तो चिंतेला बळी पडतो, म्हणजे अतिचिंता होऊन जाते. आणि ह्या अतिचिंतेमुळे काय होतं, की तुमच्या पूर्ण शरीरावर बदल घडतात, आणि ते फिअर चक्र तुमचं सुरू होतं. आणि जे फिअर चक्र एकदा सुरू झालं, की मग तुमच्या शरीरामध्ये बदल घडतात आणि तुम्ही आजारी पडायला लागतात, किंवा तुमचा वेळही जातो, नैराश्य तुमच्या याच्यामध्ये पडतं. तर मग हे आपण सगळं थांबवलं पाहिजे. मग हे थांबवण्यासाठी त्यांनी सांगितलं, की काही गोष्टींना तुम्ही ना फिअर मानतात किंवा नैराश्य मानतात, तर त्याला नैराश्य न मानतात त्याला आपण वेगळं नाव आपण द्यायचंय. तर ते नाव काय द्यायचंय? तर त्याला म्हणायचं की मी एक्सायटेड आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी त्यांचं सांगितलं की टेड एक्स टॉक बद्दल सांगितलंय. तर ह्या मेल रॉबिन्स ह्या चांगल्या व्याख्यात्या पण आहेत. इट्स अ गुड शी इज अ गुड पब्लिक स्पीकर. तर ती प्रत्येक वेळेस जवळजवळ 98 98 स्पीचेस तिने आतापर्यंत दिले. पण तिचं असं म्हणणं आहे की मी आजपर्यंत एवढे स्पीचेस दिलेत, पण तरी पण प्रत्येक स्पीचच्या वेळेस मी जेव्हा पुढे जाते बोलायला, तेव्हा मला धडधडतं. ओके. तेव्हा मला घाम फुटतो. ओके. तेव्हा मला असं वाटतं की काय होईल काय नाही. ओके. आणि ह्या गोष्टीला मी आधी म्हणायचे की मी घाबरते, स्टेज डेअरिंगला घाबरते किंवा स्टेजला घाबरते, असं मी स्वतःला म्हणायचे. पण नंतर मी जसा अभ्यास केला तर त्याला मी वेगळं नाव दिलं. आणि तिने असं सांगितलं की वेन आय गो ऑर वेन आय फेस क्राऊड, आय एम क्वाईट एक्सायटेड अँड माय बॉडी गिव्ह रिस्पॉन्स दॅट आय एम एक्सायटेड टू टॉक विथ देम. ओके. मग तिने त्याला पॉझिटिव्ह नाव दिलं की मी एक्सायटेड आय एम नॉट अफ्रेड ऑफ अबाउट द क्राऊड. मी घाबरलेलं नाहीये, किंवा मला नैराश्य पण नाही आलेलं, किंवा मी चिंता पण नाही माझ्याकडे की काय होईल. मी जस्ट एक्सायटेड आहे. आणि ती तेच माइंडला सांगते की आय एम एक्सायटेड. सो हिअर अनेक्झिटीला आय एम एक्सायटेड म्हणणे इट्स अ गुड थिंग. त्याच्यामुळे ते म्हणतात की तिने ते नर्वसनेस नाही तर एक्साइटमेंट म्हणायला शिकलं. पुढे अजून बरेच एक दोन उदाहरणं दिलेत, की जसं तुम्ही एखादी गोष्ट फेस करताय आणि तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही नैराश्याच्या दरीत जाताय, तेव्हा परत 5 4 3 2 1 म्हणून नैराश्याच्या दरीतून मागे यायचंय आणि म्हणायचंय की नाही, आय एम पॉझिटिव्ह, आय एम एक्सायटेड टू डू धिस थिंग, आणि ह्या सगळ्या गोष्टी चांगल्याच घडणार आहेत. म्हणजे जे काही निगेटिव्ह तुम्ही थॉट करताय त्यातनं बाहेर येण्यासाठी हा 5 सेकंड रूल तुम्हाला इथे वापरायचा आहे. जसा तो पॉझिटिव्ह शब्दांनी मेल रॉबिन्स यांनी वापरलाय. तसं कसे करावे याच्यामध्ये परत तेच ते उदाहरण सांगतात, की अनेक्झिटी जाणवताच 5 4 3 2 1 मोठ्याने किंवा मनातल्या मनात म्हणा, मी एक्सायटेड आहे, आणि पुढे जा. पहिल्यांदा 27 वेळा सांगावे लागेल, ठीक आहे. म्हणजे असं म्हटलं, जरी तुम्हाला असं लगेच रिझल्ट येत नसेल, तुम्ही एक वेळेस सांगून रिझल्ट येत नसेल, तुम्ही 10 वेळेस सांगा. 10 वेळेस नसेल येत, 27 वेळेस सांगा. 27 वेळेस येत नसेल, तुम्ही 100 वेळेस तुमच्या मनाला सांगा की तुम्ही एक्सायटेड आहात, एक्सायटेड आहात. ओके. आणि मग तुमचं मन ते ऍक्सेप्ट करायला लागेल, तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत जाईल, आणि मग ते तुम्ही पॉझिटिव्हली घ्याल. ओके. जर तुम्ही या पद्धतीने नाही घेतलं, तर मग त्याचे परिणाम तुम्हाला फेस करावे लागतील, आणि मग ते निगेटिव्ह परिणाम तुमच्या शरीरावर होतील. ओके. तर असा हा छानसा चॅप्टर होता, चिंतेला संपवा. ओके. म्हणजे याच्यामध्ये एवढंच कळतं की तुम्हाला तुम्ही एक्सायटेड आहात असं तुम्हाला म्हणायचं. ओके. अजून डीप मध्ये आहे भरपूर हे, पण आता यांनी हा चॅप्टर थोडा छोटा केला होता, त्यामुळे मी हे मुद्दे याच्यामध्ये घेतले. नंतर पुढचा जो तिसरा जो सेशन आहे, तिसरा जो चॅप्टर आहे शेवटचा, तो म्हणजे बीट फिअर. भीतीवर मात करा. फिअर विल मेक यू डू नटी थिंग्स. म्हणजे काही ज्या गोष्टी करायच्या नाही त्या पण तुम्ही करायला लागतात. ओके. तर ही भीतीची बाजू आहे. आणि भीतीमध्ये पण मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही भीतीचा असा अँगल आहे की त्याचा परिणाम तुमच्या पूर्ण व्यवहारावर होतो, पूर्ण शरीरावर होतो, आणि तुमच्या पूर्ण जीवनावर होतो. बरेचसे अपराधी जर तुम्ही बघितले असतील, किंवा बरेचसे काही लोक हिमजिगलपणे वागतात पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांचं जर तुम्ही जर थोडासा जरा आढावा घेतला, त्यांचं असं कळतं की कुठेतरी लाईफमध्ये जेव्हा ते लहान असतात, तेव्हा खूप त्यांचं जीवन हे भीतीमध्ये गेलेलं असतं. ओके. मग ते इतक्या भीतीमुळे ते इतक्या सायकोलॉजिकली डिस्टर्ब झालेले असतात. तर एक तर ती ती भीती ते मोठे झाल्यानंतर त्यांच्याकडे थोडी शक्ती आल्यानंतर त्याचा चुकीचा वापर करतात. ओके. तो राग, ते भय काढण्याचा प्रयत्न करतात. किंवा मग काही लोक
हे खूपच हिमजिकलपणे वागायला लागतात, की प्रत्येक ठिकाणी सावधगिरी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक्सक्यूज मी, प्रत्येक ठिकाणी एकदम मोजून मापून इतके घाबरून गेलेले असतात. ओके, तर ह्या दोन्ही टोक खूप चुकीचे आहेत, असं मेल रॉबिन्स म्हणतात. मग ते सांगतात की अँकर थॉट, भीतीवर मात करण्याचे हत्यार. म्हणजे अँकर थॉट इन द सेन्स, असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही घाबरतायत ना, तर घाबरायचं नाहीये. यासाठी तुम्ही एखादा असा थॉट तुमच्या मनामध्ये ठेवा की तो तुम्ही आठवाल. जसं फॉर एक्झाम्पल, मी नुकताच पुण्यामध्ये, म्हणजे तेव्हा जेव्हा 12वी झाल्यानंतर पुढचं शिक्षण माझं पुण्यात झालं. तर पुण्यामध्ये असताना मी तेव्हाच जेव्हा फर्स्ट इयरला होतो, तर तेव्हा असा काही विचार केला होता की, म्हणजे बऱ्याच ठिकाणी मला कोपअप करावं लागलं, की तेव्हा 12वी नंतर लगेच मी, म्हणजे आधी खेडेगावात होतो, खेडेगावातनं शहरात गेलो, तर त्या ठिकाणी सगळेजण नवीन होते, इंग्लिशमध्ये बोलायचे वगैरे. आणि त्यानंतर मी असं ठरवलं की नो वन कॅन स्टॉप मी. त्यामुळे असा माझा अँकर थॉट होता, की मला जेव्हा जेव्हा वाटेल की यार मी कमी पडतोय, तर मी म्हणायचं नाही, नो वन कॅन स्टॉप मी, आय विल लर्न द न्यू थिंग्स. आणि मग त्यानुसार परत मी अभ्यासाला लागायचो, स्वतःला इम्प्रूव्ह करायचो. द थिंक इज दॅट असा काहीतरी थॉट तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे, तो तुम्ही शोधून ठेवणं गरजेचं आहे, की जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, तेव्हा तुम्ही तो उच्चाराल. ओके, की जसं सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है, लाईक दिस. की असं काहीतरी तुमच्याकडे असलं पाहिजे, की ते नी तुम्हाला परत एक चांगला उत्साह संचारेल. ओके, तर अशा काही गोष्टी, असे काही थॉट्स तुम्ही जरूर तुमच्या जवळ ठेवायला पाहिजे. कारण शब्दांमध्ये जादू आहे, शब्दांमध्ये शक्ती आहे. आणि हे शब्द तुम्हाला खूप छान पद्धतीने खूप मोटिवेट करू शकतात. काही ठिकाणी आपण काही शब्द गझलमधून म्हणतो, काही शायरीमधनं म्हणतो, किंवा काही कवितेतनं म्हणतो. ओके, तर हे खूप महत्वाच्या गोष्टी असतात. काही गाण्यांमधनं व्यक्त होतात. तर ते आपल्याला एक स्फुरण देतात. तर मग असे काही थॉट्स तुम्ही पण तुमच्या बरोबर ठेवा. त्यातले काही उदाहरणं आता हे सांगतात, की मेलला विमानाची भीती होती. म्हणजे फिअरचा थॉट आपला चाललाय त्याच्यामध्ये. तर त्या जेव्हा विमानात बसायच्या, तर त्यांना असं वाटायचं की अरे एखादा टेररिस्ट येईल का? आपलं विमानच उडवून टाकेल का? किंवा प्लेन क्रॅशच होईल का? आणि त्या टेक ऑफच्या वेळेस फुल पॅनिकमध्ये असायच्या. आणि विमानात बसल्या तर अजून पॅनिकमध्ये ते पूर्ण त्यांचा विचार चालू असायचा. मग एक दिवस त्यांनी स्वतःलाच अँकर थॉट स्ट्रॅटेजीने बरे केले. मग अँकर स्ट्रॅटेजीने म्हणजे त्यांनी काय केलं? त्यांनी सांगितलं की प्रवासाच्या आधी एक ठोस आनंददायी विचार निवडा. उदाहरणार्थ, आई बाबा लेक मेकिंगनवर चाललेत, किंवा चिकागोमध्ये क्लायंट सोबत डिनर. मग त्याने असं म्हटलं की जेव्हा जेव्हा मला असं पॅनिक अटॅक यायचा, किंवा मला असं वाटायचं की आता खूप मी घाबरले, त्यावेळेस मी लगेच डोळे बंद करायचे नाही, असं व्हिज्युअलाइज करायचे की अरे हा, मी या विमानातून आता पोहोचली आहे, मी माझ्या घरी आई वडिलांबरोबर मस्तपैकी जेवण करते, किंवा मी माझ्या क्लायंट बद्दल बोलते, मी माझं जे प्रेझेंटेशन ते सांगते, आणि ते प्रेझेंटेशन संपून मी परत आता माझ्या घरी येणार आहे. ओके, मी शी ऑलरेडी व्हिज्युअलाइज, शी ऑलरेडी मॅनिफेस्ट की आय कम्प्लिटेड दिस जर्नी राईट नाव, अँड आय एम राईट नाव, आय एम इन ऑन अ राईट ट्रॅक, ऑर आय एम ऑलरेडी देअर. ओके, मग असा जेव्हा ती विचार करायची, तेव्हा ते अँकर थॉट असल्यामुळे काय व्हायचं की तिला तो ती वेळ निघून जायची. त्या फेजमधनं ती बाहेर पडून जायची. तर तसंच आपण पण हे असं व्हिज्युअलाइज करू शकतो, आणि आपण पण प्रत्येक वेळेस असा विचार करू शकतो, जेव्हा जेव्हा मला असं वाटेल की कुठली तरी भीती माझ्या मनात येते, त्यावेळेस ती भीती ऑलरेडी निघून गेली आहे, आणि तुम्ही आता खूप छान तुमचे रिलेशन झालेत, किंवा तुम्ही खूप छान पोझिशनला पोहोचलेत, असं तुम्ही इमॅजिन करायला सुरुवात करायची. मग यासाठी त्यांनी स्टेप वापरायला सांगितलंय, की विमानात काही भयावह वाटलं की 5, 4, 3, 2, 1 मोजा. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ऍक्टिव्हेट होतो आणि भीतीचे विचार बाहेर जातात. ओके, म्हणजे तुम्ही काय करताय की ह्या 5 सेकंड रूलमुळे ती जी काही चेन आहे तुमची घाबरण्याची, जी ती भीतीची जी काही विचार आहे किंवा जी चेन आहे, ती तुम्ही डिस्टर्ब करताय. ओके, आणि एक नवीन चेन सुरू करतायत. बिकॉज थॉट इज अ चेन प्रोसेस. आणि ती नवीन प्रोसेस सुरू करताय, ती पॉझिटिव्ह आहे, आणि त्याच्यामुळे तुमचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स ऍक्टिव्हेट होतो. चांगले हार्मोन सिक्रेट होतात, आणि तुम्ही त्या फेजमधनं बाहेर पडता. त्याच्यानंतर स्टेप 3 मध्ये त्यांनी सांगितलंय, अँकरवर लक्ष केंद्रित करा. त्या ठरवलेल्या आनंददायी विचारावर जा. मेंदूला कारण मिळाल्यावर तो फिअर एक्सकेलेट करत नाही, शरीर शांत होतं. मग एकदा आपल्याला कारण मिळालं खूप चांगलं चांगला विचार करण्याचं, तर मग आपण त्या फेजमधनं बाहेर पडतो. आणि बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का, एक म्हणजे आता हे सांगणं सगळं सोपं आहे, पण मी माझ्या पर्सनल गायडन्स म्हणून सांगतो, सॉरी, पर्सनल अनुभवावरून सांगतो, की बऱ्याच वेळेस काय होतं की आपण इतकं घाबरलेलो असतो, की आपल्याला तेव्हा वेळच नाही मिळत की अरे आपण हा चांगला थॉट करावा, की अरे चांगला मी विचार करावा, किंवा या फेजमधनं बाहेर पडावं, किंवा 5 सेकंड रूल वापरावा, जो आता आपल्याला अवेअर आहे, तो आपण पुढे वापरणारच आहोत. पण मग नाही वाटत. मग अशा वेळेस कधी कधी मग स्ट्रॉंग विचार असा करावा लागतो, बिकॉज आय एम इन बिझनेस. तर
मी बऱ्याच वेळेस असा विचार करतो की काय होईल जास्तीत जास्त होऊन. ओके, की जास्तीत जास्त होऊन काय होईल की एखादी ऑर्डर मिळणार नाही. जास्तीत जास्त होऊन काय होईल की बुवा समजा इथे थोडासा अपमान होईल. जास्तीत जास्त काय होईल की जीवावर बेतेल. याच्यावरती तर काही होणार नाही. एक दिवस कोणाला कोणाला जायचंच आहे. तर मग कशासाठी आपण थांबतोय, कशासाठी आपण घाबरतोय? ओके, सो आय टेक सम बोल्ड स्टेप. ओके, की काय होईल होऊन होऊन. मग असं कुठेतरी आपण पण स्वतःला थोडं भयमुक्त केलं पाहिजे की काय होईल, आय विल फेस इट. ओके. कारण आपण आपला उद्देश चांगला आहे, आपला हेतू चांगला आहे, तर होऊन होऊन काय होणार आहे. मग काही वेळेस आपण न घाबरणं हे खूप महत्वाचं असतं. काही वेळेस आपल्या जीवाभावाची लोक असतात, त्यांची आपल्याला काळजी वाटते आणि आपण घाबरतो. पण तेव्हा पण तुम्ही तुमच्या मनाला समजावं लागतं की अरे आपल्याला तर स्ट्रॉंग राहावं लागेल. आपणच जर स्ट्रॉंग नाही राहिलो तर आपण दुसऱ्यांची काळजी कशी घेणार. ओके, त्यामुळे वी नीड टू फेस लाईफ विथ सच अ करेज. ओके, जर तसं आपण दाखवलं नाही आणि आपण खूप असे घाबरत राहिलो तर मग पुढे ते त्याच्यामुळे आपली अधोगती पण होते आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला लाचारी पण पत्करावी लागते. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की बाकीच्यांना आपल्या सपोर्टची गरज असते आणि तेव्हा आपणच रडत असतो, आपणच घाबरत असतो. मग बाकीचे कसे पुढे प्रमोट होणार. मग अशा वेळेस तुम्हाला ऍज अ हिरो, तुम्हाला ऍज अ वी कॅन से मेन पिलर म्हणून काम करावं लागतं. ओके, मग तिथे घाबरून चालत नाही. तर मग हे पण थॉट तुम्ही बॅक ऑफ माइंडला लक्षात ठेवा. यू आर लाईक अ हिरो अँड यू नीड टू मेक अ स्टँड. यू डोंट नीड टू बी अफ्रेड फॉर एनी सिच्युएशन इन युअर लाईफ. ओके, त्यावेळेस तुम्ही काही छान छान वाक्य तुमच्या आयुष्यामध्ये जोडून ठेवा, सापडून ठेवा. जसं एक म्हणजे माझे मी वापरलेले वाक्य सांगतो. द मांझी चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने भूमिका केली. त्याच्यामध्ये ते म्हणतात की मग ते नाही का तो डोंगर फोडला होता. त्याच्यामध्ये ते म्हणतात की जब तक फोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. बरोबर ना? किंवा जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. म्हणजे असं होतं की जोपर्यंत मी मग हा मार्ग पूर्ण तयार करत नाही, तोपर्यंत मी हा डोंगर फोडतच राहील. मग किती जरी संकट आले. कारण जेव्हा दशरथ मांझी ते डोंगर फोडत होता, एक दिवस त्याला साप चावला, एक दिवस तर तिथे आगच लागली होती उन्हातानाची, एक दिवस तर पाऊसच होता, एक दिवस तर असं झालं की ते दगड फोडलेले ते दगडच लोकांनी चोरून नेले. ओके, आणि त्याच्या चोरून नेले म्हणजे इन द सेन्स तेच दगड विकले आणि त्यांचे स्वतःचे बंगले तयार केले. मग हे सगळं करत असताना हा कुठे डगमगला नाही. तो म्हटला की किती जरी संकट आले, मला की कोणी जरी साथ नाही दिली, तरी पण मी हा डोंगर फोडेल आणि इथून रस्ता तयार करेल. आणि आजही तिथे छान रस्ता तयार झालाय. त्याचं नावच दिलंय द मांझी पथ. त्याचा चित्रपट पण आहे दशरथ मांझी मांझी म्हणून. आणि मांझी यांना ऍज पर माय नॉलेज पद्मश्री पण मिळालेला आहे. पण ते वाक्य होतं जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. ही एक नवीन ऊर्जा देणारा आहे. की 27 वर्ष त्याने सलग तो दगड फोडला, सॉरी डोंगर फोडला. मग तेवढं पॅशनेट आपण असायला हवं की काही होऊ, मी घाबरणार नाही, डगमगणार नाही, माझं कार्य मी करत राहील. तर अशा प्रकारचं जेव्हा तुम्ही विचार करता त्यावेळेस खूप छान पद्धतीची ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये येते. त्याच पद्धतीने मला आठवतं की मी मनशक्ती केंद्रामध्ये 3 दिवसाच्या वर्गाला गेलो होतो. 10वीच्या आधीच. तर तिथे आहे ना भगतसिंग यांचं चित्र दाखवलं होतं. आणि भगतसिंगना जेव्हा कैद केलं होतं तेव्हा त्यांना पाठीवर ते मारत होते. म्हणजे इंग्रज त्याच्या पाठीवर मारत होते आणि ते चाबकाचे फटके भगतसिंग सोसत सोसत होते. आणि ते सोसत असताना आहे ना ते इंग्रजांना सांगत होते की तुम्हाला तुम्हाला जे करायचं ते करा, मी कधी माघार घेणार नाही. आणि मी जे करतोय ते माझ्या देशभूमीसाठी करतोय. आणि मग त्यांनी असं वाक्य वापरलं की भगतसिंगांनी एवढं सोसलंय भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी, तर तुम्ही काय करताय. ओके, तुमचे पण चॉईसेस असे पाहिजे की त्यातनं तुम्ही भारताला मोठं करू शकाल, की तुम्ही काहीतरी चांगलं करू शकाल. मग तेव्हा तेव्हा कधी कधी थॉट येतो, म्हणजे कधी कधी असं भीती वाटल्यानंतर थॉट येतो की अरे आपण तर सगळं चांगलंच करतोय आणि एवढं जर भगतसिंग चांगलं करून सुद्धा त्यांनी इतकं त्रास सोसला, तर आपण पण एवढा सोचू नाही शकत. काय होईल जास्तीत जास्त. आणि मग ती ऊर्जा येते आणि भय कुठल्या कुठे पळून जातं. आणि मग छान पद्धतीने पुढची आपली जी काय ऊर्जेने आपलं काम तयार होतं. ते मी मुद्दामून सांगतोय कारण आजकालच्या युवकांना हे उदाहरणं माहित नाहीये की हे खूप जबरदस्त उदाहरणं आहेत. म्हणजे भगतसिंग यांच्याबद्दल वाचावं मी म्हणेल, लोकमान्य टिळकांविषयी वाचावं, सावरकरांविषयी वाचावं, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वाचावं, संभाजी महाराजांविषयी वाचावं. हे वाचल्यानंतर आहे ना मला नाही वाटत की हे फॉरेनचे जे पुस्तकं आपण वाचतोय याची काही गरज पडेल. ओके, कारण ते एवढं काही आपल्याला सांगून जातात की त्याच्यामध्ये सगळंच लाईफ स्किल आपल्याकडे येऊन जातं. सो दॅट्स इट आय थिंक फ्रॉम मी. तर इथे शेवटचं आहे की मास्टर युअर माइंड अँड एनिथिंग इज पॉसिबल. तो त्यांनी सार सांगितलाय.
तुमच्या आयुष्यातली कोणती एक काळजी, अनेक्झिटी किंवा भीती आहे ज्यावर तुम्ही आज 5 4 3 2 1 वापरायला सुरुवात कराल? शेवटचा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुमच्या आयुष्यातली काळजी तुम्हाला बाजूला करायची किंवा भीती बाजूला ठेवायची, यासाठी 5 4 3 2 1 तुम्ही वापरायला सुरुवात कराल का? आणि अशी कुठली भीती आहे? इफ यू वॉन्ट टू शेअर, यू कॅन शेअर राईट नाव. ओके. किंवा हा चॅप्टर तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आता सांगू शकता. येस. कोणाला काही ऍड ऑन करायचंय? बरं, 5 4 3 2 1 वापरणार आहात का तुम्ही? का वापरायला सुरुवात केली आहे? आता आपण 3 4 जणच आहोत, त्यामुळे मी जास्त फोर्स नाही करत आहे, पण तुम्ही मेसेजने जर रिप्लाय केला तरी चालेल. किंवा बोलायचं असेल तरी बोलू शकताल. ठीक आहे. पण एकंदरीत चॅप्टर आवडला का आणि समजला का? का जास्त असं जास्तच काही वेगळं एक्सप्लेन केलं असं वाटलं? जस्ट कॅन एनीवन जस्ट टेल मी दॅट? येस, मेसेज आलेला आहे यांचा. राहुल सर म्हणतात येस, समजला सर. सॉरी, येस सर. आणि श्रीपाद सर म्हणतात समजला. विनमय मॅडम सुद्धा म्हणतायत हो समजला सर, खूप छान चॅप्टर होता. येस. ठीक आहे, मला तेच जाणून घ्यायचं की समजला ना, नाही तर कधी कधी काय होतं, मी अति बोलतो असं वाटतं मला आणि मग ते विषयांतर होतं कधी कधी, तर तसं नाही झालं ना, दॅट्स इट. तर इथे आपण आता थांबतोय, आपलं हे सेशन पूर्ण झालंय. सोमवारी आपण एक शेवटचं सेशन घेणार आहोत या पुस्तकासाठी. आणि त्याच्यानंतर 3 4 दिवस मी नसेल, फक्त 18 तारखेपर्यंत. 18 किंवा 19ला आपण पुढचं पुस्तक घेतोय, त्याचं नाव आहे द 7 हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, किंवा 7 हॅबिट ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. येस, ते पुस्तक आपण घेणार आहोत आणि त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर आता इथे थांबतोय. सगळे जॉईन झाले त्याबद्दल धन्यवाद. 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 येस.